नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. इस्रोचे स्पेडेक्स मिशन लॉन्च. आता 7 जानेवारीला होणार डॉकिंग. मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो म्हणत आमदार सुरेश धस यांनी मागितली प्राजक्ता माळीची माफी. यवतमाळहून सोलापूरच्या वेशीवर आलेल्या वाघाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा प्रस्ताव. आणि नववर्षाचे बंदोबस्तात स्वागत. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी 15,000 पोलीस तैनात. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. इस्रोने काल 30 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता श्रीहरिकोटा येथून स्पेडेक्स म्हणजेच अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम प्रक्षेपित केली आहे. आता 7 जानेवारीला PSLV C60 रॉकेटच्या सहाय्याने पृथ्वीपासून 470 किलोमीटर अंतराळात 2 स्पेस क्राफ्ट जोडली जाणार आहेत. ही मोहीम यशस्वी झाल्यास रशिया, अमेरिका आणि चीन नंतर डॉकिंग करणारा भारत हा 4था देश ठरणार असून या मोहिमेच्या यशावर भारताचे चांद्रयान 4 हे मिशन अवलंबून आहे, ज्यामध्ये चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जातील. आमदार सुरेश धस यांनी बीड येथील मोर्चात भाषण करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं. यावरून प्राजक्ता माळीने धस यांना माफी मागण्याचे आवाहन करत थेट मुख्यमंत्र्यांकडे त्यांची तक्रार केली होती. आधी माफी मागण्यास नकार देणारे आमदार सुरेश धस यांनी आता माघार घेतली असून त्यांनी प्राजक्ता माळी यांचे जर मन दुखावले असेल तर प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला असं म्हणत या वादाला पूर्णविराम देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. नवीन वर्षाच्या स्वागतावेळी अर्थात 31 डिसेंबरला मुंबईत पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. 8 अप्पर पोलीस आयुक्त, 29 पोलीस उपायुक्त, 53 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2184 पोलीस अधिकारी आणि 12,000 पोलीस कर्मचारी गस्तीवर असणार आहेत. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत माहिती दिली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी मोठ्या उत्साहाने नागरिक बाहेर पडतात. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया तसेच ठिकठिकाणच्या चौपाट्यांवर कुटुंबे मोठ्या प्रमाणावर जमतात. या सर्व पार्श्वभूमीवर ठेवण्यात येणाऱ्या पोलीस बंदोबस्ताबाबत कदम यांनी माहिती दिली. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून 500 किलोमीटर दूर अंतरावर धाराशिव मार्गे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आलेला वाघ पुन्हा धाराशिव जिल्ह्यात परत गेल्याचं दिसून आलंय. दरम्यान या वाघाला जेरबंद करून रेडिओ कॉलर लावून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यासाठी सोलापूरच्या वन विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठवलाय. स्वतःचा अधिवास शोधण्यासाठी टिपेश्वर अभयारण्यातून आलेला हा वाघ गेल्या शनिवारपासून बार्शी तालुक्यात वास्तव्यास होता. वाघावर नजर ठेवण्यासाठी वन विभागाने विविध ठिकाणी सापळे कॅमेरे लावले. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. राज्यात पावसाळी वातावरण निवळले असून पुन्हा एकदा गुलाबी थंडीला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण, आर्द्रता आणि बहुतांश भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. आता उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह पुन्हा एकदा सक्रिय झाले असून राज्यात
दाट धुक्यासह गारठा वाढताना दिसतोय. पावसाचे वातावरण गेल्याने सध्या राज्यात किमान आणि कमाल तापमानात बदल होत असल्याने येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवडच्या तहसील कार्यालयात ग्राहक प्रबोधन कार्यशाळा पार पडली. यावेळी माजी आयुक्त इंद्रजित देशमुख यांनी ग्राहक हक्कासंदर्भात मार्गदर्शन केलंय. राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने पुरंदर तहसील कार्यालय आणि ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील मेंढपाळ बांधवांना जनावरे चराईसाठी सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी, बाहेरून राज्यातून येणाऱ्या जनावरांना जिल्ह्यात प्रवेश देऊ नये यासह मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 7 तारखेला प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू अमरावती विभागीय कार्यालयावर वाडा आंदोलन करणार आहेत. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या सरसकट कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी करावी ही मागणी लावून धरण्यात येईल अशी माहितीही बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. हिंदू मेंढपाळ बांधवांसाठी हे आंदोलन आहे आणि याच्यामध्ये चराई छद्र नाही, चराईसाठी कुठली जागा उपलब्ध करून दिल्या जात नाही आणि त्याच्यामुळं प्रचंड नुकसान मेंढपाळ बांधवांचं होत राहतं. आपत्तीत काही मेंढपाळ मरण पावले, काही मृत्युमुखी पडले तर त्याचे पैसे भेटत नाही आणि परप्रांतातून येणारे जे काही जनावरं आहे ते सगळे रोगराई घेऊन येतं, कारण ते अनेक राज्य फिरत आपल्या राज्यात येतात आणि त्याच्यामुळं प्रचंड आम्ही पाहतोय आमच्या सगळ्या इथल्या जनावरांच्या याच्यावर प्रचंड रोगराई पसरून मृतकाची संख्या प्रचंड वाढत आहे. म्हणून मेंढपाळ बांधवांसाठी त्यांची मागणीनुसार मी हे आंदोलन 7 तारखेला वाडा आंदोलन करणार आहोत. सन्माननीय महादेवरावजी जानकर सुद्धा या आंदोलनात येण्याची शक्यता आहे आणि त्यांनी आग्रह केला की आपल्या नेतृत्वात हे आंदोलन व्हावं, त्याच्यासाठी हे आंदोलन करतो आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना आधारवत ठरलेल्या CPR रुग्णालयाच्या यंत्रसामुग्री खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आला. दरम्यान CPR मधील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत याबाबतचं निवेदन शिष्टमंडळातर्फे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आलं. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे अशा सर्वांचे शस्त्र परवाने रद्द करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली होती. अशा शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू असून ज्याला शस्त्राची गरज नाही अशा देखील नागरिकांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची आम्ही जिल्हाधिकारी यांना शिफारस करणार आहोत, अशी माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यावर देखील आम्ही नियंत्रण ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शस्त्राच्या बाबतीत जेवढे शस्त्राचे लायसन्सेस आहेत ते सगळे लायसन्सेसचे अवलोकन सुरू आहे आमचे आणि ज्याच्यामध्ये शस्त्रामध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या कायद्याच्या हिशोबाने कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांशी पण माझी भेट झाली होती.
कायद्याच्या हिशोबाने सगळ्या लोकांच्या शस्त्राच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता ॲनालिसिस सुरू आहे आणि नक्की जे लोकांना तिथे गरज नाही त्याच्या शस्त्र लायसन्स कॅन्सल. त्यांनी एक डिमांड केलेली आहे की शिफारशी कुणाच्या आहेत त्याची चौकशी करा. हे सगळे परवाने देत असताना त्या काळातले SP असतील किंवा PI असतील सगळ्यांचे जेवढी फाईल्स आहे त्याचं अवलोकन सुरू आहे आणि शिफारस कोणाची आहे अल्टिमेटली शस्त्र देण्याचा जो पॉवर आहे कलेक्टर ऑफिसकडे असते आणि पोलीस त्याच्या ॲनालिसिस करते लॉ अँड ऑर्डरच्या हिशोबाने तर त्याच्या पास्ट हिस्ट्रीच्या हिशोबाने तर प्रत्येक फाईलचं आम्ही ॲनालिसिस करणार आणि जिथे शस्त्राची गरज नाही त्याच्या डेफिनेटली आम्ही शिफारस नाही केली. तुम्ही जळगाव येथून 29 डिसेंबर रोजी रात्री जम्मू काश्मीरच्या दिशेने निघालेली झेलम एक्सप्रेस जालंधर जवळ तब्बल 11 तास थांबून असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. रेल्वेतील स्वच्छतागृहासह पिण्याचे पाणी संपले होते. लहान मुले आणि महिला प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. शेतकरी आंदोलनामुळे रेल सेवेला फटका बसल्याने 11 तासानंतर झेलम एक्सप्रेस पठाणकोटच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती जळगावच्याच एका प्रवाशानं दिली. पुणे लोहे गांव से हूँ और मैं आर्मी में सर्विस करता हूँ और मैं अभी जा रहा हूँ अपने छुट्टी काट कर अपने यूनिट में जा रहा हूँ और मैं यहाँ पर ट्रेन में फंसा हुआ हूँ और मैं बहुत परेशान हूँ. किस वजह से फंसे हो आप ये ट्रेन में? ये ट्रेन रुकी हुई है आज, पता नहीं क्या आंदोलन चल रहा है जिसकी वजह से बताया गया कि 7-8 घंटे अभी ट्रेन नहीं जाएगी और मैं ड्यूटी के लिए लेट हो रहा हूँ. मुझे बहुत एलर्जी हो रही है, बहुत दिमाग दर्द कर रहा है. मैं परेशान हूँ कि पता नहीं मैं ड्यूटी में अपने पहुँचूँगा नहीं पहुँचूँगा, मेरा नुकसान भी हो सकता है और खाने पीने की भी यहाँ कोई व्यवस्था नहीं है. इसलिए अगर मुझे खाने की तो चिंता नहीं है लेकिन मुझे जाने की बहुत चिंता है. अगर मैं अपनी जगह पे नहीं पहुँचा सही टाइम पे ड्यूटी पे जाने की ड्यूटी पे जाने पर तो मुझे काफ़ी नुकसान हो सकता है. 31 डिसेंबर निमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभागाने आज चोख बंदोबस्त ठेवला. मात्र हे कर्मचारी आज रात्री मद्यपींना आवरण्यासाठी कमी पडणार आहेत. कारण आजच्या एका दिवसासाठी तब्बल 65,000 जणांनी दारू पिण्याचे लायसन्स काढले. विदेशी दारूसाठी 55,000 तर देशी दारूसाठी 10,000 लायसन्स वितरित करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्काने बेकायदेशीर होणाऱ्या विक्री आणि घटना टाळण्यासाठी 7 पथके तयार केली असल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये थर्स्टी बसच्या अनुषंगाने अवैध मद्याची विक्री किंवा ढाब्यांवरती मद्याची विक्री होऊ नये त्या अनुषंगाने आम्ही एकूण 7 पथके तयार केलेली आहे. सदर 7 पथकांमार्फत ढाब्यांवरती कारवाई करणार आहोत. त्याचबरोबर मद्य पिऊन गाडी चालवतात तर त्या अनुषंगाने आम्ही ब्रीथ ॲनालायझरमार्फतही तपासणी करणार आहोत. तसंच ज्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधूनही अवैधरित्या मद्य बाहेर पडू नये त्या अनुषंगाने आम्ही त्या मद्य निर्मिती कारखान्यांवरती आम्ही CCTV कॅमेरे बसवलेले आहेत आणि त्या CCTV कॅमेऱ्याची जे कंट्रोल आहे ते आमच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहे. जे नवीन वर्षाच्या अनुषंगाने मद्याचं सेवन करणार आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही एक दिवशीय जे इंडियन वेट फॉरेन लिकरचे 55,000 परवाने आम्ही एक दिवशी दिलेले आहेत आणि देशी मद्याचे 10,000 परवाने दिलेले आहेत. तर मयत सरपंच देशमुख कुटुंब यांना तात्काळ न्याय द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ सुरवसे यांनी माध्यमांद्वारे प्रशासनाला दिला. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडचा एन्काउंटर करा अशी देखील मागणी करत आत्मदहन करण्याचा इशारा दिला. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं मला तर प्रशासनाच्या बाबतीत प्रशासन या संतोष देशमुख यांच्या परिवारासोबत जे घडले ते कुणासोबत बी घडू नये. कारण हे खूप निंदनीय गोष्ट आहे आणि ह्याच्याशी पूर्ण आता टोटल महाराष्ट्र तर बघतच आहे आणि सध्या घडलेल्या गोष्टी बघायला पण प्रशासन ह्या गोष्टीकडे नजरअंदाज का करत आहे, डोळे झाकून का बसले आहे. प्रशासनाला सगळे मारेकरी आणि ह्याच्या पाठीमागला मेन जो आका आहे म्हणजे आता सांगायचं भाषेत तर हे सुद्धा माहित असताना ह्याच्यावर गुन्हे का दाखल करत नाही. सगळ्यात महत्वाचा म्हणजे महाराष्ट्रातील हे वाल्मिक कराडाच्या अंतर्गत घडून आणलेलं प्रकरण जे आहे त्याच्या पाठीमागे मेन सूत्रधार
धनंजय पंडितराव मुंडे आहेत आणि हे महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुद्धा माहिती आहे. मग प्रशासन या धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हे दाखल का करत नाही? वाल्मिक कराडला पकडण्याचं आणि उचलून आणण्याचं काम का करत नाही? आणि फक्त मला एकच सांगायचंय, वाल्मिक कराड याला पकडलं तरी त्याचा डायरेक्टली एन्काउंटर करण्यात यावा. जर तुम्ही ह्याला जर सोडलं आणि ह्याला वाचवण्याचा जर प्रयत्न करत असताल तर महाराष्ट्रात असे कमीत कमी 1000 वाल्मिक कराड जर पैदा होतील आणि ते अशा कित्येक जणांचा बळी घेतील. मला फक्त प्रशासनाला एक सांगायचंय आणि वरी बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा नम्र विनंती आहे, अजित पवार आणि एकनाथरावजी शिंदे यांना नम्र विनंती आहे की ज्यांनी या धनंजय मुंडेला कॅबिनेट मंत्री पद दिले किंवा त्याला जे बी कोणतीही पद दिलेत ते पद आधी त्याच्यापासून बळकावण्यात यावे आणि त्यांना एनसीपी सारख्या जी अजित पवार यांची जी राष्ट्रवादीची संघटना आहे त्याच्यातून त्यांना हाकलण्यात यावं. अशा प्रकारे पूर्ण टोटल मी मागणी दिलेलं पूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेलं निवेदन आहे आणि आजच्या या निवेदनामध्ये जोपर्यंत सरकार मला आणि माझ्या संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय देत नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण चालू राहील. आणि आज मी सरकारला आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. जर सरकार जर ह्या गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष देऊन माझ्या संतोष भाऊ देशमुखला आणि त्याच्या परिवाराला न्याय देण्याचा प्रयत्न जर करत नसेल तर मी आत्मदहन या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा पुन्हा शासनाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही वाल्मिक कराडला पकडताल पण त्याचा एनकाउंटर केल्याशिवाय त्या माणसाला सुट्टी नाही. जर तुम्ही याचा एनकाउंटर करताल तरच महाराष्ट्र हा बिहार होण्यापासून वाचेल, नाहीतर वाल्मिक कराड सारखे हा बिहार केल्याशिवाय सोडणार नाही. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.